आमचे सुद्धा साथी समालोचक अर्थातच रोहा तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखला जातो बर्डे ज्यूस सेंटरचे सर्व अर्थातच प्रशांतजी बर्डे यांचा सुद्धा सत्कार करतील. सत्कार स्वीकारावा हीच विनंती. या गावचे सुपुत्र पत्रकार आणि आमचे सहकारी समालोचक रुपेजी राठाडे यांचा सुद्धा यशस्वी मानसन्मान इथे होईल. मी विनंती करेन तो स्वीकारायचा आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला आता माईक इथे दिलेला आहे. अंतिम लढा सामना 7-5-7 होणार आहे. मित्रांनो सहकार्य करायचं. आता बघूया कुणाचं स्वप्न सत्यात उतरणार. वाशी विरुद्ध उर्दून. मगाशी पाहिलं आपण या उर्दनवाल्याने सलोकी पलो करून सोडवलं. जबरदस्त खेळ खेळलेला आहे आणि अंतिम सामन्यात दाखल झालेले आहेत उर्दनकर. त्याला प्रतिस्पर्धी संघ आहे श्री गणेश वाशी. मातब्बर संघ मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील मैदानामध्ये. कोण ठेवणार स्टेटस. मोठमोठे गार केले गंमत मध्ये. बघूया थोड्याच वेळात आपल्याला समजेल कुणी गार केले गंमत मध्ये. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लागलेले आहेत. अंतिम सामना रात्रीचे 4 वाजले पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि अजून पुढे 1 तास म्हणजे 5 वाजणार आहेत. या स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग घेऊन या स्पर्धा अतिशय उत्तमरित्या इथे पार पडत आहेत. जबरदस्त अशी खेळाडू आणि खेळ इथं पाहायला मिळाला आपल्याला 16 संघांकडून. भव्य असे चषक वैयक्तिक पारितोषिके. रेड करो किंवा मरो. काय होणार. करणार का मारणार. सुयोग अतिशय खोलवररित्या गुण टिपण्याचा प्रयत्न. पण काय होणार काय बिघडणार. तर रेड करावं तरी लागेल नाही तर मरावं तरी लागेल. जर एका चढाईमध्ये 3 गुण टिपले तर मुकेशजी भोगटे तसेच दत्ता भोगटे तसेच महेंद्र रडाटे आणि आनंदजी मगर यांच्याकडून 500 रुपयाची इथे पारितोषिक आले. 500 रुपयाची रोख रक्कम इथे आलेली आहे. जर एका चढाईमध्ये 3 गुण टिपले तर ही नामी संधी इथं बक्षिसांची खैरात इथे सुरू झालेली आहे. आणि जर नाही नेले तर ते पैसे मंडळात जमा होतील अशी मुकेशजी भोगटेंची सक्त ऑर्डर इथे आलेली आहे.
की फायनल म्हटलं तर बक्षीस सुद्धा आल्याच. रुपेश तर प्रसाद टिकता असते तो मागे, त्यालाच प्रत्युत्तर प्रणित. पैठ्यांचा बेताब बादशाह म्हणून ओळखला जातो. थोडीशी माघार पाली घेतोय. बोनस सुद्धा मारतोय आणि स्वतः दस्तूर खुद्द प्रसाद त्याच्या बॉडी लँग्वेज कडे जाऊ नका मित्रांनो. अतिशय चालाक चतुर आणि जिद्द आणि चिकाटीवाला हा खेळाडू आम्ही पाहिलाय प्रसादच्या रूपामध्ये. त्याला प्रत्युत्तर हर्षद बर्डे उर्फ गुड्डू. अतिशय संयमी आणि शांत असे खेळाडू, परंतु तितकाच आक्रमक खेळाडू. शेवट बक्षिसाचे खैरा मुकेशजी भोगटे. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे सहकारी रेड येऊन निघालाय. अर्थातच उर्दून गावाचा उगवता सितारा 15 नंबरचे असे बलिदान केलेला खेळाडू. बोनस मारण्याचा प्रयत्न होता पण कितपत यशस्वी प्रत्येक ठरतो. बोनस साठी इथं बक्षीस आलेले श्री दत्ता भोगटे, महेंद्र रडाटे, त्याच्यानंतर आनंदजी मगर आणि मुकेशजी भोगटे यांच्याकडून प्रत्येक बोनसला 100 रुपयाचं पारितोषिक इथं आलेलं आहे. गोणी झाली. हर्षद बर्डे तो आता गेला. पुन्हा एकदा प्रणित चढाईसाठी सज्ज होतोय. बैठ्यांचा बेताब बादशाह त्याच्या मनात आला तर तो बोनस सुद्धा मारू शकतो. बघूया काय करणार. 4 लढाई करतोय प्रणित रडाटे. मित्रांनो, ज्यांची स्वप्ने मोठी असतात त्यांच्या अडचणी सुद्धा मोठ्या असतात, आणि जितक्या मोठ्या अडचणी तितके मोठे यश संपादन करतो आपण. बघूया कोण करणार यश संपादन. प्रसाद चढाईसाठी सज्ज होतोय. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात अतिशय भरधाव वेगाने. टिकता असते तो मागे आणि पुन्हा एकदा गुड्डू. काय करणार, काय बिघडणार. तीन एक एक 3. पुन्हा एकदा उगवता सितारा म्हणून ओळखला जातो उर्दू संघाचा एक थर्रे स्पेशलिस्ट. सोडू नको, सोडू नको, धरला वसा टाकू नको. आता पुन्हा एकदा तर रेड सुपर टॅकल ऑन आणि प्रसाद सुद्धा मैदानात. काय होणार, काय बिघडणार. प्रसाद जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. हो प्रसाद, प्रसाद आणि फक्त प्रसाद. प्रसाद
जोरदार टाळ्या होत्या प्रसादसाठी. अतिशय उत्तम खेळ करतोय प्रसाद. मध्यंतर होतोय. या खेळाडूच्या नावात पुष्पा असो वा नसो मुकेश पण भोगटे, आज चुकणार आनंदजी मात्र पगार, नाहीये. महेंद्र रनडे आणि दत्ता भोगटे यांच्याकडून या खेळाडूसाठी नाममात्र 2 गुणांची आघाडी. काही होऊ शकतो, अजून बराच वेळ आहे. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे आणि 3-1 लढतोय अनिकेत. अंतिम सामना आहे मित्रांनो. आपल्याकडनं खूप काही अपेक्षा प्रेक्षकांच्या आहेत. सामना रंगत झाला पाहिजे आणि जबरदस्त गोल टिपलेला अनिकेतने. तर पुन्हा एकदा सुयोग 77 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू रोखलं गेलंय वादळ. काहीतरी चमत्कार करावा लागेल. गंगारामची रेती फुकावी लागेल. मला वाटते गंगारामची रेती संपली आहे. काहीतरी मिसअंडरस्टँडिंग इथे झालेली आहे. शांत आणि संयमी हर्षद. अजून वेळ खूप आहे. उर्दोनकर आणि मैदानात प्रसाद सुद्धा आहे. जोपर्यंत प्रसाद आहे तोपर्यंत काय होऊ शकतं. नाममात्र 6 गुणांची आघाडी आहे. उर्दोनकरांसाठी ती काही खूप मोठी नाहीये. काही होऊ शकतं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. 4-10-10-4 6 गुणाची आघाडी अर्थात वाशी संघाकडे. आणि त्यालाच प्रत्युत्तर उर्दून गावाचा डाण्या वाघ कितपत यशस्वी होतोय. टाइम आउट घेतलाय. करो या मरो अर्थातच गुड्डू आलाय. आलाय म्हणजे काहीतरी करून जाईल. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. 4-10-10-4 रेड. मित्रांनो सावकाश खेळा. सगळे आपले भाऊ बंधूच आहेत.
चार 12-12 आता मात्र प्रसादला सूत्र हलवावी लागतील. रुपेशजी रटाटे, मी बोललेलो जेव्हा जेव्हा मी समालोचन करतो तेव्हा तेव्हा वाशी संघ फुल फॉर्म मध्ये असतो. 4-12-4 सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. मित्रांनो, अतिशय शांत रीतीने चालू असलेला सामना. अजून काही जणांच्या हल्दी नाचत असतील. चला उर्दूकर, माघार घेऊन जमणार नाही, काहीतरी करावं लागेल. विशाल, सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. शंकर आला माझ्या. मी बोललेलोच, उर्दोनकर ना थांबणार ना थांबवू शकणार. थर्ड रेड आदित्य मगर. काय होणार, काय बिघडणार. प्रसाद मैदानाच्या ऑनलाईन. जोपर्यंत प्रशांत तिकडे बोलत पकडू दे नंतर 8-13-8. वाशी आहे का संपला. तर खऱ्या अर्थाने सामना आता रंगत चाललेला आहे. शेवटचे काही मिनिटं बाकी आहेत. निरीक्षक आहेत, वैयक्तिक बक्षीस सुद्धा खूप सुंदर आहेत. 3-1 लढत आहे वाशीच्या बडामध्ये. उद्धवण्याचा हा खेळाडू हा जबरदस्त आणि सुपर टॅकलची नामी संधी वाशी संघाला आणि खूप सुरेख असा प्रयत्न खेळाडूचा. सामना संपायला शेवटचा मिनिट. दलवी सरांचा सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. आणि खऱ्या अर्थाने आज कबड्डी प्रेम मैत्री ग्रुपने आज उत्तम आयोजनामध्ये या स्पर्धा इथे पार पडलेल्या आहेत. अंतिम सामन्याचा शेवटचा मिनिट आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा धुरंधर 1 मिनिटानंतर आणि लगेच स्कोर बोर्ड सोडा घेतलेला आहे. अतिशय